पण ऑलरेडी आपण बघितलं तर पक्षामध्ये ऑलरेडी सिनियर सगळे नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, ते कुठेतरी नाराज होतील यामुळे, कारण फार कुठेतरी आता राजकारणात नाही, याच्यामध्ये सिनियर ज्युनियर हा प्रश्न येत नाही. कारण की काय आहे की सिनियर जी लोक आहेत त्यांनाही निश्चितपणाने संधी मिळालेली आहे, इथून मागच्या काळामध्ये मिळालेली आहे. परंतु एक गोष्ट मात्र आपण लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या वेळेला घरातील एखादा कर्ता मुलगा कारभार आपल्या घरातला हातात घेण्याचा प्रयत्न ज्या वेळेला करतो, त्यावेळेला घरातील वडीलधारी मंडळी ही त्याच्या हातात कारभार देण्यासाठी नेहमी उत्सुक असतात आणि त्याला ते मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात. जी कोणी सिनियर मंडळी आमच्या पक्षामध्ये आत्ता आहेत ती निश्चितपणाने त्यांचं जे काही सिनियरिटी आहे ते निश्चितपणाने आहे, परंतु त्यांचा जो असलेला आत्तापर्यंतचा अनुभव आहे तो अनुभव पार्थदादांना ते देतील. आणि मला खात्री आहे की ते जे कोणी सिनियर लोक आहेत ते देखील पार्थदादांच्या आम्ही केलेल्या मागणीसाठी त्यांचा देखील सपोर्ट आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा केंद्रामध्ये आता चर्चा आहे की राष्ट्रवादीला एक मंत्रिपद मिळेल, ते मंत्रिपद पार्थ पवारांना द्यावं, पटेल आणि तटकरे यांनी फक्त मार्गदर्शन करावं, असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, त्या ठिकाणी एक मंत्रिपद मिळेल की दोन मिळतील याच्याविषयी मी अनभिज्ञ आहे, मला त्याविषयी माहिती नाही, तो राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे. आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की पक्षाला एक मंत्रिपद मिळो, दोन मिळो, मी तर म्हणतो 3 मंत्रिपदं पक्षाने मागावीत. पण पक्ष वाढीसाठी खरं जर काम कोणी करू शकणार असेल राष्ट्रीय पातळीवर तर ते पार्थ पवार करू शकतात. त्या 2 किंवा 3 मंत्रिमंडळ जे मंत्रिपदं मिळतील त्यापैकी एक मंत्रिपद हे पार्थ पवारांना मिळावं आणि एकच मंत्रिपद जर मिळालं तर ते सुद्धा पार्थ पवार यांनाच मिळावं ही आमची मागणी आहे. तुमच्या पत्रामुळे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल नाराज होण्याचं कारण काय झालं? नाही, मला नाही वाटत प्रफुल्ल पटेल साहेब किंवा तटकरे साहेब नाराज झाले असतील. माझं तर म्हणणं असं आहे की ते इतक्या मोठ्या मनाचे नेते आहेत की ते सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीला, मी मगाशीच म्हटलं की ते सुद्धा या सगळ्या गोष्टीला पाठिंबा देतील. पण त्याच पत्रामुळे हे दोघंही मुख्यमंत्र्यांना भेटले अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. नाही, मला ते माहीत नाही, ते त्यांना विचारलं पाहिजे की ते नेमके कशामुळे मुख्यमंत्र्यांना भेटले. पण जोपर्यंत पक्षातली अंतर्गत माहिती माझ्याजवळ आहे, जी कालच्या दिवशी तटकरे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की ते त्यांच्या काही कामांच्या निमित्ताने मुख्यमंत्री महोदयांना भेटले होते, एवढंच त्याचा अर्थ आहे. त्याच्या पलीकडे मला काही त्याचं माहिती नाही. असं आहे